उद्धव ठाकरेंची सोनम वांगचूक यांच्या लढ्याला साथ। वांगचूक यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कवर आंदोलन। सरकार बदलण्याचा लढा सुरू झाल्याचा ठाकरेंचा इशारा। देशाच्या लुटारूंना सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। ठाकरेंचं आव्हान। वांगचूक यांना चादरीत झाकलं मात्र सत्य झाकू शकणार नाही, ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं। येणाऱ्या काळात जनता त्यांना जागा दाखवेल। गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। सोनम वांगचूक सध्या डॉक्टरांच्या निगराणीत। उद्याच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, रुग्णालयातून वांगचूक यांचं आवाहन। तर दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित दीपकेंचं उपोषण। राजकीय नेत्यांनी भेट घेऊन आश्वासन दिल्यास वांगचूक उपोषण सोडणार। संसदेत शिक्षण उत्तरदायित्व मुद्द्यावर चर्चेचं आश्वासन मिळाल्यास उपोषण मागे घेण्याची अट। पत्नी गीतांजली आगमो यांची जंतर मंतरवरून घोषणा। एकनाथ शिंदे हे पक्ष फोडणारे सिरियल किलर आणि रेपिस्ट, त्यांनी आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये। संजय राऊतांचा घणाघात। शिंदेंच्या आत्मचिंतन करण्याच्या वक्तव्यावरून राऊतांची टीका। संजय राऊतांकडून बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी। राऊतांनी हत्या बलात्कारासारखे शब्द बोलणं शोभत नाही। महायुती असेपर्यंत हिंदुत्वाचा विचार संपणार नाही, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। जय पवारांसमोर नगरसेवकांची निधी वाटपावरून नाराजी। आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा, नगरसेवकांचा सवाल। निधीबाबत जय पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर। हायकोर्टाने जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांना शरण। म्हात्रेला कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधण्यासाठी रवाना। पुण्यातील कंत्राटदार खलील शेख मृत्यू प्रकरणामध्ये धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार। अटकपूर्व जामिनासाठी धंगेकरांची धडपड। मंत्री गिरीश महाजनांचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणारा अटकेत। फेसबुकवर फोटो पोस्ट करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा। आरोपी भरत मस्के जळगाव सायबर पोलिसांच्या ताब्यात। राज्यात पुढील 2 दिवसात पावसाचा अंदाज। पुणे, मराठवाडा आणि विदर्भाला आज पावसाचा येलो अलर्ट जारी। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरात मुसळधार पाऊस। शहरातील अनेक भागात पाणी साचलं। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। नगर परिषदेच्या कारभारावर नागरिक संतप्त। जम्मू काश्मीरच्या राजौरी पुंछमध्ये पुराचा हाहाकार। 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण अद्याप बेपत्ता। अनेक घरं पाण्याखाली तर शेकडो वाहनं वाहून गेली। जनजीवन विस्कळीत। हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलन आणि ढगफुटीचा तडाखा। 100 फूट लांब लोखंडी पूल पुराच्या पाण्याखाली। अनेक गावांचा संपर्क तुटला। शेतीचंही मोठं नुकसान। अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण। उद्याच्या सुनावणीपूर्वी एसआयटीकडून स्टेटस रिपोर्ट दाखल। सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेत उद्या सुनावणी होणार। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सोलापूरच्या धर्मपुरीत उत्साहात स्वागत। जिल्हा प्रशासनाकडून पालखी रथावर पुष्पवृष्टी। माऊलीच्या पालखीचा माळशिरसमध्ये तर तुकोबाच्या पालखींचा इंदापूरच्या सराटीमध्ये मुक्काम। पुण्यात जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याचा जल्लोष। विविध राज्यातील वाद्य मिरवणुकीत विशेष आकर्षक। पुणेकरांकडून रथयात्रेवर पुष्पवृष्टी। चषकाचा आज अंतिम सामना। 60 वर्षांनंतर स्पेन आणि अर्जेंटिना भिडणार। न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियममध्ये रात्री 12:30 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार।